आवाज जनतेचा। विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली। सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला। यंदाच्या निवडणुकीत पुरुष महिला मतदार मतदानासाठी सरसावल्याचं दिसून आलं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांच्या टक्केवारीत रिसोड मतदारसंघात 1.62% वाढ झाल्याचं दिसून आलंय। अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी बाकी असून टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे हा मतदानाचा टक्का वाढला असावा असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येतोय। रिसोड आणि वाशिम कारंजा रिसोड वाशिम लोकसभा 2024 आणि विधानसभा 2024 निवडणुकीतील महिला पुरुष मतदान महिला पुरुष लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत दिसून येतोय। प्रभाव मतदानाची टक्केवारी 64.93% तर पुरुषांची मतदान टक्केवारी 67.22% होती। वाशिम मतदारसंघामध्ये महिला 55.91 तर पुरुष 61.53 टक्केवारी 63.54% होती। यावरून लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानं यावेळी महिला मतदार घराच्या बाहेर निघून त्यांनी कारंजा विधानसभा 2024 माहिती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिवा 1,500 रुपये मिळाले। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीचा मुद्दा चांगलाच गाजला। बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचा टक्का वाढलाय। बुधवारी मतदान केंद्र सकाळी 7 वाजल्यापासून महिलांची गर्दी झाल्याचं दिसून आलं। सायंकाळी 5 वाजतापर्यंत प्रशासनानं झालेल्या मताची टक्केवारी जाहीर केली। यामध्ये जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महिलांचा टक्का वाढलाय। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात महिलांची टक्केवारी 60.80% तर पुरुषांची टक्केवारी 63.86% होती। वाशिम मतदारसंघात महिलांची टक्केवारी 57.81 तर 58 तर पुरुषांची 63.75 होती। म्हणजेच लोकसभा निवडणुकीत महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मताची टक्केवारी अधिक होती। परंतु लोकसभा निवडणुकीनंतर युती सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाकरिता घराबाहेर मोठ्या संख्येनं बाहेर पडण्याचा अंदाज वर्तवण्यात होतोय। रिसोड मतदारसंघात महिलांच्या मतांचा टक्का 62.48 तर पुरुषांचा टक्का 58.6 आहे। याशिवाय वाशिम मतदारसंघात 57.10%, महिला 56.66%, पुरुष आणि कारंजा मतदारसंघात 56.49%, महिला 54.0%, पुरुषांच्या मताची नोंद सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे महिलांच्या वाढलेल्या टक्केवारी मागे लाडकी बहीण योजनेचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही। वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।